भारताच्या दक्षिण टोकाला वसलेलं एक राज्य, जिथे निसर्ग, संस्कृती आणि परंपरा प्रत्येक क्षणी जिवंत असल्याचे जाणीव करून देतात. स्वागत आहे गॉड्स ओन कंट्री केरळमध्ये. हिरव्यागार पर्वतरांगा, शांत बॅकवॉटर्स, मसाल्यांचा दरवळ आणि हजारो वर्षांची संस्कृती. केरळचा प्रत्येक प्रवास एक नवीन कथा सांगतो आणि त्या सुंदर कथेतलं पान म्हणजे मुन्नार. अंतहीन चहाचे मळे, धुक्याने झाकलेले डोंगर आणि आल्हाददायक हवामानासाठी जग प्रसिद्ध आहे. अप्पम, पुट्टू, पारंपरिक सद्या आणि ताज्या चहाच्या सुगंधामुळे इथली खाद्य संस्कृती ही तितकीच खास आहे. तर चला, निसर्ग, चव आणि अविस्मरणीय अनुभवांनी भरलेल्या आपल्या मुन्नारच्या प्रवासाची सुरुवात करूया. करून तर घ्या मजा करून आत्ताच्या केरळला. गुड मॉर्निंग एव्हरीवन. तर आत्ता वाजले सकाळचे 4:30 आणि आपल्याला निघायचं होतं 4 वाजता. बिकॉज आपल्याला सनराईज बघायचा होता, पण झोप पण झाली पाहिजे म्हणून ते काय आमचं पॉसिबल झालं नाहीये. आणि निघतोय आता, बघूयात ऑन द वे काय काय होतंय. तर आज ट्रेकिंग आहे आपला. ज्या ठिकाणी जायचंय मला त्याचं नाव नाही घेता येणार आहे, खूप अवघड आहे ऍक्च्युली, त्यामुळे थंबनेलमुळे तुम्हाला आणि खूप मोठं ऍडव्हेंचर ऍक्च्युली. आम्हाला 10 किलोमीटरची जीप सफारी आहे, ती पण खूप ऑफ रोड आहे आणि इथं खूप पाऊस, चिखल आणि खूप लाल माती आहे. भीती वाटते. बघू 4x4 चालते थार आपली. सी यू देयर. कंट्रोल आहे का तो ऑफ करतो. आम्ही फुल रेस करतो. हाँ अच्छा हुआ काम ने दोनची गई थी आज हमारा होता आज हैप्पी एनिवर्सरी गाइस. इथे तर कुठे थांब तरी पुढे ना नाही काय लाडतो ते देखो गाइस देखो इसका एनिवर्सरी आज. तुमच्या अंगावर येऊ दे एवढं नका करू. पण थांबून घेतो. एक चाक होता एक थोडं कॉफी करतो. पूरा सीधा करो. हाँ मयूर मागो सर. एक ही दाखवतो. ऊपर तक जाओ भाई, अभी नहीं रिस्क लेनी. नाही इथे हे जे काही चाक नाही इथं स्लीप झालं. हे बघा माझी पूर्ण स्लीपी आहे, माझी आगी स्लीपरी आहे. तुम्ही कशाला तिकडे दोघं पळाले हो इकडे. गाइस बहुत बड़ा आज कांड हो जाता है, हादसा हो जाता है हमारे साथ. चला आला असतं की 2 कपल नाही क्रिएटिव्ह हेडलाईन. काही दिस इज अ ट्रेक फ्रॉम हॉटेल टू मेन रोड. हॉटेल टू मेन रोड. अच्छा रोड गाइस. वर्स कल्ला पुल्लू. ओके, सो आपण ह्या लोकेशनला आलोय. सकाळी 4ला उठून आपल्याला ज्या ट्रेकिंगला जायचं होतं त्याची तर बँड वाचलेली. वी हॅव बोस्ट एक्सपिरियन्स विथ द मेक माय ट्रिप. आणि म्हणजे मी एक्सप्लेन करू शकत नाही आणि मला त्या गोष्टींबद्दल बोलायचं पण नाहीये त्याचा. कारण की सकाळी 4ला उठून आम्ही इथे भांडतो फक्त त्या लोकांसोबत आणि नो सपोर्ट ॲट ऑल. पण ठीक आहे, मी त्याचा सेपरेट ब्लॉग करेन, मला ह्या ब्लॉगला इरून नाही करायचंय. बट हां, आम्ही ऑन द वे टू ब्रेकफास्ट रिटर्न येतोय. आम्ही ज्या लोकेशनला जायचंय त्या लोकेशनला पण आम्ही जाणार आहे, बट 8:30 वाजता जातोय आपण. तर आता आम्ही तुम्ही आमचा बॅकग्राऊंडचा व्ह्यू बघू शकताय, खूप सुंदर आहे. मी याचे काही क्लिप्स टाकते. सनराईज झाला आता, खूप भारी वाटतंय आणि खूप भारी व्हिडिओ तिकडे सनराईज प्रॉपर झालाय. वा ठीक आहे. तर आम्ही इथे काही फोटोज वगैरे काढले, मी व्हिडिओज वगैरे पण टाकते. लाईक मी रिअली सांगते केरळला का हेवन ऑफ अर्थ म्हणतात हे मला आता समजते. उत्तराखंड पण आहे, बट केरळ आपल्यापासून खूप जवळ आहे. लाईक मी पुणेकरचा, महाराष्ट्र आपल्यापासून केरळला जवळ आहे, तर आपण मस्ट व्हिजिट केलं पाहिजे ह्या प्लेसला. ही गोष्ट वेगळी आहे की मी सजेस्ट करेन की स्वतःहून प्लॅन करा. आणि खरंच मी याची इटर्निटी सेपरेट करेल. जे आम्हाला एक्सपिरियन्सेस आलेत मला हे नको आहेत कोणालाच. आणि एक सेल्फ इटर्निटी आपण करू शकतो. पण ठीक आहे, आता ब्रेकफास्ट वगैरे करूयात आणि भेटूयात. जर होपफुली आपल्याला जीप सफारी तर मिळणार आहे, आपण पैसे भरले ते वेस्ट नाही करणार आहेत.
तर भेटूयात ऑन द वे. सर कोणती डिश आहे सर ही? अप्पम केरळचं लोकल फूड आहे. केरळ म्हणता येणार नाही, मुन्नारचं लोकल फूड आहे. याच्यासोबत आपल्याला हरभऱ्याची चण्याची भाजी किंवा अंड्याचे करी अंडा करी हे दोन ऑप्शन होते, परंतु आपण चण्याची भाजी चूज केलेली आहे. चला खाऊयात आता. सरांचं रिॲक्शन यही है. कशी 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 टेस्ट? चांगली का? एक नंबर. ऑन कॅमेरा नका बोलू, खरं सांगा. एक नंबर आहे. खरंच टेस्टी आहे. चल चल Do you have to say anything? The most frustrated person in this trip. Finally आपण निघालोय गाईज. पावणे नऊ गाईच. आणि आमच्या झोपेतले तोंड दिसत आहे. चला फायनली गणपती बाप्पा. Hello, Shirulu. Happy anniversary. जंगल सफारी स्टार्ट हो गई है. रास्ते बिलकुल ही अच्छी नहीं आपण है. उलट्यावर चाललोय. लाल चुकलोय. मयूरजी आपण युटर्न घ्यायला आलोय. हो, मला वाटतंय डिझेल फिल करायला चाललंय. बरं कसं वाटतंय तुम्हाला सांगा जरा. एकदम वाचण्याचं वेगळं येते. शाळेला बोलला डिझेल बोलता होतं पाप होतं. केरोसिन, मला वाटतंय केरोसिन टाकलंय डिझेल महाग झाल्यामुळे. वाव, शॉर्टकट से मत लेके जाओ. टर्न आहे टर्न. पुष्पाची गाडी आली, पुष्पाची गाडी. सेंट्रल लेकर लाल चंदन. ये देखो जीप. पण पडो खाली. मला तो माणूस आवडला. यार फिर से भैया फिर से मजा. नाही मोठं त्याला लई चालली कशासाठी. फायनली आपला ट्रेकिंग स्टार्ट झालेला आहे आफ्टर टू मच रोलर कोस्टर खूप राईड. जास्त थ्रिल होतं ऍक्च्युली, नाही झालं नव्हतं ऍक्च्युली. आणि ऍक्च्युली 4x4 गाडीची काय व्हॅल्यू असते आज कळलं आम्हाला. कारण असले घाण क्लिप होते आणि खूप सारे असे एज होते ना. खूप भारी आणि खूप खूप मोठा खराब रोड होता, पण बेस्ट ऍक्च्युली. आपली क्रेटा चढलीच नसते इथं. क्रेटाला कशाला चढवायचंय. वा. नाही पण छान आहे, म्हणजे वन टाइम एक्सपिरियन्स आहे. आणि आय विल सजेस्ट की ज्यांचं एज आहे, ज्यांना कमरेचा गुडघ्याचा मानेचा त्रास आहे, त्यांनी अवॉइड मी म्हणतोय आहे तरुण तर घ्या मजा करून आत्ताची या केरळाला नाही. थ्रिल करून घ्या. डेंजर आहे. एकदा म्हातारे झाले उपयोग नाही. प्रॉपर हिल्स चढलोय आपण त्या 4x4 ने 4x2 ने. ठीक आहे, ती 4x2 होती, पण ती गाडी ऍक्च्युली बिल्ड होती या रोड साठी. कमांडो. तर आता व्ह्यू पाहूयात ऑन द वे. वॉट व्ह्यू गाईज. चला. हाऊ यू फीलिंग?
किलोमीटर कोणती सफारी होती? खूपच टाइम झालाय, म्हणजे आम्ही मधला टाइम फोन माझा कुल्लू करून आणि सफारी होती. त्या सनराईज सफारी सनराईज ट्रेक करून आम्ही आता मस्त की 1-2 तासाचा ट्रॅव्हल करून मस्त की जेवण करून आम्ही आता झोप झोप काढून आम्ही टाटा आता टी म्युझियमला आलोय. सीन असा झाला की माझ्या फोनची बॅटरी बंद झाली आणि झोपेच्या नादामध्ये मी विसरले ब्लॉग करायचं. तर आता ह्या म्युझियमला आलोय आणि याच्यानंतर आम्ही ट्राय करतोय की हत्तीच्या राईडला आम्हाला जायचंय. तर राईड इथे आता म्युझियमला ऑलमोस्ट 3 वाजलेत आम्हाला आणि 4ला ते बंद होते. सो 15 मिनिटं आपण इथे स्पेंड करू, बघूयात काय आहेत आतमध्ये. आणि आम्ही कपडे पण चेंज केलेत आमचे, कारण की असंच छान वाटतं म्हणून. फायनली वी हॅव अ तिकीट. 600 रुपये पर बार. चलो